जय महाराष्ट्र. आज मी आलोय सातारा पासून 5 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या येवतेश्वर मंदिरात. मुख्य प्रवेशद्वारातनं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दगडात कोरलेले 2 नंदी बघायला मिळाले आणि त्यांचं दर्शन घेऊन आम्ही गर्भगृहाच्या दिशेने निघालो. या मंदिराचे पूर्ण काम आपल्याला दगडी बांधकामात केलेले बघायला मिळते. तर याची रचना आणि निर्मिती ही यादवकालीन आहे. मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच महादेवांची पिंड बघायला मिळाली. पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या उत्तरेला आपल्याला ग्रामदैवत काळ भैरवनाथांचं मंदिर बघायला मिळतं. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच नवरात्रीत बसवलेला गड बघायला मिळाला. त्यानंतर आम्ही नाथ साहेबांचं दर्शन घेतलं. या मंदिराच्या परिसरात आपल्याला अजून एक शिवलिंग बघायला मिळतं, ते म्हणजे रामेश्वर मंदिर. या मंदिरात आपल्याला गणपतीच्या 3 मूर्त्या बघायला मिळाल्या. समोरच एक दगडी दीपमाळ पण आहे. मंदिर परिसरात दक्षिण बाजूला आपल्याला हनुमानांची पण मूर्ती बघायला मिळाली आणि त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आलो. हा पाठीमागचा रस्ता पश्चिमेला असलेल्या देवतळाकडे घेऊन जातो. या तळाची बांधणी जांभ्या दगडातील वेगळ्या प्रकारची बघायला मिळते. तुम्ही पण या मंदिराला अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू